प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजन सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील. प्रियजन जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. मीच तुमच्यासाठी सुंदरसा देवाचा मन्ना घेऊन आलोय आणि प्रार्थना देखील करेन. पण त्याआधी देवाच्या गौरवासाठी सर्वांनी यशोदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. स्तोत्रसंहिता 21 स्तोत्रसंहिता 21 मी वचन वाचतो प्रियजनांनो. शत्रूच्या तावडीतून सुटक्याबद्दल उपकार स्तुती. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो. तू सिद्ध केलेल्या कारणामुळे त्याला केवढी उल्हास होते व त्याचे मनोरथ तू पूर्ण केले आहेस व त्याच्या तोंडचे मनोगत तू अमान्य केले नाहीस. कारण की आपली मनोगत पूर्ण करणारा आपला परमेश्वर आहे. आणि जसा परमेश्वराच्या सामर्थ्याने राजा हर्ष करतो आणि त्याच्या तारणाने सिद्ध होतो, त्याने केवढे उल्हास केला आहे. तो आपले मनोरथ पूर्ण करतो. म्हणून तो त्याचं वचन आहे प्रियजनांनो, मागा म्हणजे तुम्हाला दिलं, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हाला साठवेल. आणि एका ठिकाणी देव म्हणतो की तुम्ही ज्या ज्या वेळेस मागता त्यावेळेस असा विश्वास धरा की तुम्हाला दिलं. आणि परमेश्वर म्हणतो मागण्यापलीकडे मी देणारा परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही रोज मागितलं पाहिजे. तुमचे मनोरथ पूर्ण करायला तो विश्व आलाय. 2000 वर्षापूर्वी त्या देवाने तुमच्या आमच्यासाठी वजस्तंभावर मरण पावला प्रियजनांनो, आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत आला. आणि तो म्हणतो माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्यावर फक्त विश्वास ठेव आणि विश्वासाने प्रार्थने मला हाक मार, मी उत्तर देतो कधी म्हणून. आज ज्या ज्या ठिकाणी दुःखात, ज्या ठिकाणी संकटात असताना, रोगात असताना, दुःखात असताना तुम्ही परिस्थितीकडे नका बघू, येशूकडे बघा आणि येशूला आरोळी मारा. म्हणा प्रभू येशू, मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर, माझ्या जीवनात आहे, माझ्या परिस्थितीत आहे, माझी परिस्थिती बदल. आज तो देव तुमची परिस्थिती बदलला. कारण की तो म्हणतो तारण हे माझ्यापासून आहे, आरोग्य हे त्या देवापासून आहे, बरकत त्या देवापासून आहे, सामर्थ्य त्या देवापासून आहे. आज तो द्यायला काय आहे. आज तुम्ही त्या देवाला घ्या प्रियजनांनो. जसं स्तोत्रसंहिता 21 मधून तर राजाला तो उत्साह आनंद करतो, तसं तुम्हाला द्यायला करतो. कारण की तो म्हणतो मी तुम्हाला पुत्र कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि येशूकडे येणं म्हणजे कोणती जात धर्म नाही बदलत, तुमचं जीवन बदलतं, तुम्हाला आरोग्य भेटतं, तुम्हाला मोकळीक देतो, तुम्हाला तारण देतो. कारण की तो देव काल आज वेगळा आणि एकसारखा आहे, तो कधीही बदलत नाही. आज प्रियजनांनो, तुमचं हृदय आणि तुम्ही आज येशूपासून दूर असाल तर आज पश्चाताप करा. कारण की मनुष्य हा जन्मतः पापी होतो, पण त्या देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याला त्याच्या पापाची क्षमा मिळाली. आज तो देव तुम्हाला पापाची क्षमा करेल आणि तुमच्या बंधनातून, तुमच्या रोगातून, कर्जातून, श्रापातून तुम्हाला देखील मोकळं करेल. मी आज प्रार्थना करतो पवित्र देवा ईश्वराच्या, जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहेत प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनातून स्वीकारतो येशूचा नाव. कॅन्सर निघ येशूच्याच नाव, थायरॉइड निघ येशूच्या नाव, ब्लड प्रेशर, शुगरच्या आत्मा निघ, सैतानी बंधनातून मोकळे व्हा, कर्जाच्या श्रापातून मोकळे व्हा. जे लोक मला हॉस्पिटलमधून कामातून बघत आहेत, कामात त्यांना भरती, हॉस्पिटलमध्ये त्या बेडवर त्यांना मी आरोग्य स्वीकारतो येशूच्याच नाव.